किल्ले शिवनेरीवर आज शिवजयंतीचा सोहळा. जुन्नर परिसरातील संपूर्ण वातावरण शिवमय. शिवजयंतीच्या निमित्तानं गडावर आकर्षक रोषणाई. राज्यभरातील शिवभक्त मशाल ज्योत आणि ध्वज घेऊन दाखल. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी शिवाई देवीची शासकीय महापूजा केली आणि अभिषेक करत केली शिवजन्मोत्सवाला सुरुवात. राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये दादरमध्ये शिवजयंती साजरी केली जाणार. एकनाथ शिंदे मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील पुतळ्याला देखील आकर्षक सजावट. सोलापूरमध्ये शिवजयंतीचा मोठा जल्लोष. रात्री 12 वाजता रंगला नयनरम्य शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अलोट गर्दी. पारंपरिक पद्धतीनं रंगला शिवजयंतीचा हा सोहळा. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ल्यावर भव्य मशाल महोत्सवाचं आयोजन. अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळला. हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित. पैठण शहरामध्ये शिवजयंतीचा उत्साह. शिवजयंतीच्या निमित्तानं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई. भुसावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर आकर्षक लेझर विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईमुळे स्मारकाचा परिसर उजळला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या समितीच्या वतीनं रात्री 12 वाजता स्मारकासमोर जन्मोत्सव साजरा. पैठणमध्ये नाथषष्ठी यात्रेचा आढावा बैठकीचा प्रशासनाला विसर. प्रशासनानं अद्यापही आढावा बैठक घेतली नसल्यानं भाविकांमधून आता संताप व्यक्त. मुंबईचा तापमानाचा पारा पुन्हा घसरला. सलग 3 दिवस तापमानामध्ये 5 अंशांची घट. मुंबईत रात्री हवेत गारवा, मात्र दुपारी उन्हाची झळ. धारावी पुनर्वसनातून 2022 नंतरची अतिक्रमण बाद. डीआरपीची धारावी संदर्भात मोठी घोषणा. 2022 नंतरच्या अतिक्रमित घरांना पुनर्वसन योजनेचा लाभ नाही. राज्यात 1.5 महिन्यात स्वाईन फ्लूचे 52 रुग्ण. आरोग्य विभागाची चिंता वाढली. नागपूरमध्ये 12 तर मुंबईत 10 स्वाईन फ्लूचे रुग्ण. तुरीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना केली मोठ्या प्रमाणात लागवड. 2 महिन्यामध्ये तुरीचे दर क्विंटल मागे तब्बल 4,000 घसरले. पिंपरी चिंचवडच्या मोरवाडीमध्ये 2 टोळक्यांचा धुडगूस. अशा भांडणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. जालन्यामध्ये विविध मागण्यांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र बेमुदत संपावर. जिल्ह्यातील 26 आरोग्य मित्र बेमुदत संपावर. वेतन कायद्यानुसार वेतन देण्याची मागणी. आरोग्य मित्रांचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन. यवतमाळमध्ये आरोग्य मित्र विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर. काम बंद आंदोलन करत पुकारला संप. त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता. अमरावतीमध्ये आरोग्य मित्रांचं काम बंद आंदोलन. आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन देण्याची मागणी. तसंच वेतनात दरवर्षी 10% वाढ करण्याची मागणी. परभणीमध्ये शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा. आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीकडे. जिल्ह्याचे पीक विम्याचे 500 कोटी थकले. अद्यापही पीक विमा कंपनीच्या वतीनं पैसे देण्यात आले नसल्यानं शेतकऱ्यांची संतप्त भूमिका. परभणीमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कर्मचाऱ्यांचा पगारवाढीसाठी आंदोलन. तर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन. चंद्रपुरातील बल्लारपूर येथे 26व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेला सुरुवात. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीनं स्पर्धा आयोजित.
जालन्यामध्ये अवैध वाळू उपशावर अंबड पोलिसांची कारवाई 2,35,24,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अंबड पोलिसांची मोठी कारवाई विद्युत टॉवरखाली ऊस भरताना ट्रॅक्टर जळाला ऊसतोड करणारे 3 मजूर जखमी परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कादमेश्वर येथील घटना वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरला हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून औषधीसाठी देखील या फुलांचा होत असतो वापर उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्प्यात यंदा कांदा उत्पादनामध्ये 57% वाढ उत्पादन वाढल्यानं कांद्याचे भाव गडगडण्याची शक्यता नागपूरमध्ये 5 लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडी अॅग्रीस्टॉक प्रणालीच्या अंतर्गत हे आयडी देण्यात आल्याची माहिती विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात आली मोहीम 4 दशकांमध्ये 5 पट वाढला खतांचा ओव्हरडोस रासायनिक खतं सुधारित बियाणे सिंचन याचा निश्चितच मोठा वाटा मात्र मातीचं आरोग्य धोक्यात रुग्णवाहिकेनं वाटेतच अचानक घेतला पेट सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा बांबोळी येथे रुग्णाला घेऊन जाताना घडली दुर्घटना गाडीतील डॉक्टर रुग्ण आणि कर्मचारी वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला कापूस आणि लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग अंबरनाथ पश्चिमच्या बुवापाडा परिसरातील घटना आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला मोठं यश जालन्यामध्ये जुन्या MIDC मध्ये अचानक आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही विजेच्या तारांचा धक्का लागून बिबट्याचा मृत्यू शिरूरच्या ढोक सावंगी येथील अभंगमळ्यातील घटना वन विभागानं पंचनामा करून बिबट्यावर केले अंत्यसंस्कार तुमसर तालुक्यामध्ये वाघाचा मृत्यू 2 प्राण्यांच्या झुंजीमध्ये मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या कामावर मात्र प्रश्नचिन्ह भंडारा पोलीस अधीक्षक यांनी जनावरांनी भरलेला ट्रक पकडला 25 जनावरांची सुटका 4 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल वर्ध्यातील शेकापूर शिवारामध्ये वन विभागाच्या जागेवर अवैधरित्या माती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई 1 JCB मशीनचा ट्रॅक्टर ट्रॉली आणि इतर साहित्य जप्त वर्धा वनपरिक्षेत्रांतर्गत वन विभागाची कारवाई जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टरला मारहाण रुग्णावर योग्य उपचार होत नसल्याचा आरोप करत केली मारहाण या प्रकरणी भुसावळच्या तरुणावर गुन्हा दाखल जळगावमध्ये शेतकऱ्याच्या मुलाला शासकीय नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत शेतकऱ्याची फसवणूक शेतकऱ्याची 5.50 लाखांची फसवणूक या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल पंढरपूरमध्ये 11 लाखांचा गुटखा जप्त पिकअपमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती 11 लाख रुपयांच्या गुटख्यासह 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त वर्ध्यामध्ये घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई 15,88,000चा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त विक्रीसाठी दुकानात ठेवलेल्या मटणावर श्वानांचा ताव दुकानदारांचं मात्र दुर्लक्ष धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद डहाणू तालुक्याच्या कासामधील घटना लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।